आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। उद्धव ठाकरे आजपासून यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या दौऱ्यावर। आळेगाव, पुसद, कारंजा आणि वाशिममध्ये मेळाव्याचं आयोजन। यवतमाळ वाशिमच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चंद्रपूर दौऱ्यावर विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार। आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार। तर राहुल गांधींच्या शिवाजी पार्क इथल्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। राहुल गांधींच्या नंदुरबारमधल्या सभेआधी काँग्रेसचे नेते केसी पाडवींकडून तयारीचा आढावा। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरामध्ये पोलिसांकडून खबरदारी। उपमुख्यमंत्री फडणवीस आज 1 दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर। लोकसभेच्या अनुषंगानं मंगलोरमध्ये क्लस्टर बैठकीला हजेरी लावणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार। राज ठाकरे मतदारसंघातील शाखांना भेटी देणार। लोकसभा लढवण्याची माझी इच्छा नाही, मात्र पक्षानं आदेश दिल्यास निवडणूक लढवणार। सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। भाजपच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधील 25 जागांवर चर्चा। भाजपच्या विद्यमान 25 जागांवर चर्चा। आज यादीची शक्यता। कमी जागा मान्य नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी रद्द, सूत्रांची माहिती। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर शहा फडणवीसांमध्ये बैठक। राज्यामधील जागा वाटपाबाबत फडणवीस शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। काँग्रेसच्या बैठकीमध्ये 7 राज्यांच्या उमेदवारांबाबत चर्चा। महायुतीमध्ये कोल्हापुरातील हातकणंगलेच्या जागेसाठी विनय कोरेंसह संजय पाटील येड्रावकर यांच्या नावाची चर्चा। मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर ना कुणाकडे तक्रार करतो ना कुणाकडून अपेक्षा करतो। मनसे नेते वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत। भंडारा लोकसभेची जागा लढवण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून मला संपर्क करण्यात आला। पक्ष मदत करणार असेल तर तिकीट घेऊ, माजी आमदार चरण वाघमारे यांचं वक्तव्य। सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार, पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय। बदलापूर परिसरामधल्या 1.5 लाख नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, पूरबाधित शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय। आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गट ठाकरे गट कुठेही दिसणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। भाजपच्या बैठकीमध्ये बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। शिवसेनेनं जागा न सोडल्यास समरजित घाटगे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणार, सूत्रांची माहिती।